मी भरपूर अशा चांगल्या चांगल्या पदावर असलेल्या लोकांना आणि चांगले प्रोफेशनल राहणाऱ्या लोकांना सुद्धा बघितलंय की 100 रुपयाच्या मालामध्ये ते इन्व्हेस्ट करतात. 100 रुपये आणि 150 रुपयामधून आपण काय अपेक्षा करू शकतो? आयुष्यभर थोडी ना राहणार. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे हाय हॅलो नमस्कार, माझं नाव प्राची केळुसकर आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे बडबडी प्राची. बरं, जर तुम्ही मला पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जी वेगवेगळ्या विषयांवरची बडबड करते ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे स्ट्रीट फॅशन. बरोबर ऐकलं. माझा मोटिव्ह असा काही फॅशन बद्दल गोष्टी दाखवण्याचा नव्हता, पण माझ्या वाढत्या वयामुळे आणि मुळात माझ्या वाढत्या वजनामुळे मला जे जुने कपडे आहेत ते अजिबात होत नाहीये, म्हणून मी काही नवीन कपडे घेतले. सो मला असं वाटलं की मी नवीन कपडे घेतलेच आहेत तर आपण ह्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवून टाकू, जेणेकरून मी कितीतरी चीप प्राइस मध्ये टॉप्स घेतलेले आहेत हे तुम्हाला कळेल. आणि तुम्ही जर ऑफिस गोईंग असाल किंवा कॉलेजला जाणारी असाल आणि तुमच्या खिशाला जर महागातले कपडे परवडत नसतील आणि जर तुम्हाला स्वस्तामधले पण चांगले असे कपडे जे कॅज्युअल वेअरला तुम्ही वापरू शकता असे जर तुम्हाला कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर तुम्हाला एक मदतच होईल, म्हणून मी हा व्हिडिओ करते. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी प्रत्येक कपड्यांचं ट्रायल तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे. सो तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये बघितल्यानंतर सांगा की तुम्हाला हा ट्रायल कसा वाटतोय, माझ्यावर चांगला वाटतोय का आणि मी इन्व्हेस्ट केलेले पैसे वर्थ आहेत की नाही. ओके, मग आपण आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. चलो, सगळ्यात पहिला हा मी एक टॉप घेतलेला आहे, तुम्हाला दिसतोय. सो ह्याची प्राइस सांगण्या अगोदर मी हे सांगेन की हा कपडा खूप सॉफ्ट आहे. म्हणजे आता जून संपत आलाय ऑलमोस्ट, तरी पाऊसही पडलेला नाही आणि अशा परिस्थितीत आपल्याला खूप घाम येतो. सो हा मस्त सुटसुटीत असा हवेशीर असा हा टॉप आहे. याचे जे आर्म होल्स आहेत ते कदाचित मला जास्त थोडेसे मोठे होतील, म्हणजे मी डेली जे आर्म होल्सचे कपडे स्लीवलेस घालते त्यापेक्षा त्याचे थोडे आर्म होल्स थोडेसे मोठे असतील, पण हरकत नाही, मी हे घालू शकते कारण ह्याच्यात हवा खेळती राहते. सो हे जे हा जो टॉप आहे हा मला चक्क 100 रुपयाला मिळालेला आहे आणि हा टॉप थ्रिफ्टेड माल असू शकतो, पण हरकत नाही. मी भरपूर अशा चांगल्या चांगल्या पदावर असलेल्या लोकांना आणि चांगले प्रोफेशनल राहणाऱ्या लोकांना सुद्धा बघितलंय की 100 रुपयाच्या मालामध्ये ते इन्व्हेस्ट करतात. आणि वाईट नाहीये टॉप, खूप सॉफ्ट आहे ह्याचं मटेरियल, जसं मी तुम्हाला सांगितलं. सो हा मस्त फिटिंग बसतो शरीराला, पण तेवढाच हा हवेशीर सुद्धा आहे आणि मुळात हवा यामध्ये अशी खेळती राहते ना की त्यामुळे घामाचा चान्स म्हणजे घाम येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत यामध्ये. सो मला खूप आवडलेला आहे. हा आहे आपला 100 रुपयाचा टॉप. सो तुम्हाला मी हा कुठून घेतला ह्याचा जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा, मी ह्यावर एक वेगळा व्हिडिओ सुद्धा बनवेल. आपण दुसऱ्या टॉपकडे आपल्या वळूया आणि तो म्हणजे हे टॉप कॉलेज गोईंग आणि ऑफिस गोईंग मुलींना खूप फायदेशीर ठरतील. हा आहे माझा दुसरा टॉप. कदाचित हा ट्रेंड मध्ये आहे, आता सध्या खूप ट्रेंडिंग आहेत हे असे टॉप, जे शॉर्ट कुर्ती आपण त्याला बोलू शकतो. हा टॉप आहे रेड कलरचा आणि ह्याची तुम्ही नेकलाईन बघू शकता. ह्याचा जो नेक आहे हा व्ही नेक आहे, जास्त डीप सुद्धा नाहीये, म्हणजे घातला तरी इतकं काही झाकण्याची आणि हे दिसण्याची काही भीती नाहीये आपल्याला. सो हा तुम्ही बघू शकता. सो ह्याला एक व्हाईट कलरचं असं ना लेस लावलेली आहे, सो ती पण एक सुंदर अशी दिसते. आणि हात आपले 3/4 हात आहेत, ह्याचे 3/4 आहेत. सो हा पण मस्त कॉटनचा आहे, सॉफ्ट कॉटन आहे. सो त्यामुळे पण आपल्याला चांगली हवा आतमध्ये खेळती राहू शकते. सेम मटेरियलचा दुसरा मी टॉप घेतलेला आहे, तो म्हणजे हा आहे व्हाईट कलरचा आणि त्यावर जी ही बारीक बारीक नक्षी आहे ना ही मला खूप आवडली. अगेन ह्याचा पण जे नेक आहे हे व्ही नेकच आहे, पण ह्याला सुद्धा एक छान अशी पायपिंग केलेली आहे आणि बॉर्डर आहे ह्याची. सो दोन्ही टॉप मला हे 150 रुपयाला पडलेले आहेत. सो हे दोन्ही टॉप मी सिंगल टॉप मी 150 रुपयाला घेतलेला आहे, पण ठीक आहे, चालतात हे बऱ्याच
बराच काळ चालू शकतात असं मला वाटतंय. कारण ह्याच्या आधी पण मी एक 150 रुपयाचा एक टॉप घेतलेला आणि तो जवळजवळ मला 6 महिने चालला. त्यानंतर माझं वजन वाढल्यामुळे तुम्हाला येत नव्हता, पण 6 महिने त्यांनी माझी साथ दिलेली आहे. 100 रुपये आणि 150 रुपयामधून आपण काय अपेक्षा करू शकतो, आयुष्यभर थोडी ना राहणार. सो तिसऱ्या शॉपिंग मी जे केलेलं आहे ते म्हणजे हे टी शर्ट दिसतंय तुम्हाला. सो हे रेड कलरचं टी शर्ट आहे आणि तुम्ही याला बघाल की याचं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि माझा बॉडी टोन हा वॉर्म असल्यामुळे मला रेड कलर चांगला वाटतो. आत्ताचा सोडा थोडंसं मी टॅन झालेली आहे, पण तरी सुद्धा माझं जे इनर टोन आहे तो माझा वॉर्म टोन आहे. सो त्याला हा खूप छान वाटतो टी शर्ट आणि त्यावर खूप छान असं पिंक आणि व्हाईट कलर मध्ये त्यांनी कलर कॉम्बिनेशन नुसार त्यांनी कॅलिफोर्निया असं लिहिलेलं आहे. सो तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. हे टी शर्ट काहीतरी आता ना ट्रेंडिंग आहे, म्हणजे ते डाऊन शोल्डर का काहीतरी म्हणतात, ओव्हरसाइज टी शर्ट आहे. सो आता हे खूप ट्रेंड मध्ये आहे आणि मी पहिल्यांदाच असं टी शर्ट घेतलेलं आहे. सो मला भारी वाटतंय आणि ह्याचं हे फॅब्रिक खूप चांगलं आहे, ह्याचा कपडा सुद्धा चांगला आहे, थोडा जाड पण आहे थोडा पातळ पण आहे, म्हणजे मीडियम आहे, एकदम जाड आणि पातळ नाही असं नाहीये, मीडियम आहे. सो ह्यामधूनही थोडीफार आपल्याला हवा लागते. चौथी इन्व्हेस्टमेंट म्हणजे हा माझा फ्रॉक. ह्या फ्रॉक मध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि हा फ्रॉक सुद्धा अगेन कॉटनचाच आहे. मला कॉटनचे कपडे खूप आवडतात, म्हणजे खूप आवडतात आणि मला ज्या कपड्यांवर बारीक डिझाईन असतात असे कपडे खूप आवडतात. ही डिझाईन थोडीफार हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे थोडी आडव्या रेघांची आहे. यामध्ये कदाचित मी थोडीशी जाड वाटू शकते किंवा वजनदार वाटू शकते, पण याची जी डिझाईन आहे ही थोडी थोडी छोटी छोटी असल्यामुळे त्याचे चान्सेस कमी आहेत. कारण इल्युजन क्रिएट होतं ह्या गोष्टींमुळे की जर खूप मोठी मोठी डिझाईन असेल तर आपण थोडे फॅट दिसायला सुरुवात होतो, पण जर डिझाईन लहान असेल बारीक असेल तर ठीक आहे, आपण थोडे व्यवस्थित दिसतो किंवा थोडे बारीक दिसण्याची शक्यता असते. सो इल्युजन क्रिएट होतं कपड्यांमुळे. सो ह्याचे हात तुम्ही बघाल, ह्याचे बलून हात आहेत आणि छान, म्हणजे अगोदरच्या काळात एक ट्रेंड होता असा, सगळे ब्लाउजेस असे बलून हँड्सचे असायचे. सो आता फ्रॉक मध्ये पण असे निघालेले आहेत. सो पुन्हा गेलेला ट्रेंड पुन्हा वापस आलेला आहे. सो ही माझी चौथी इन्व्हेस्टमेंट टॉपची. आणि बाय द वे हा फ्रॉक मी 300 रुपयाला घेतलेला आहे, म्हणजे सगळ्यात जास्त जर मी कशात इन्व्हेस्ट केलेलं असेल तर मी ह्या फ्रॉक मध्ये केलेला आहे. त्यानंतर बरं, मी टी शर्ट तुम्हाला सांगितलं नाही, मी टी शर्ट हे 250 रुपयाचं घेतलेलं आहे स्ट्रीट वरूनच. आपण सगळं रस्त्यावरून घेतलेलं आहे. रस्ते का माल सस्ते में, आपल्याला ते परवडतं, छान असतं. त्यानंतर मी 2 पॅन्ट सुद्धा घेतलेले आहेत. त्यामधली एक पॅन्ट ही जी मी ऑलरेडी रेड आणि व्हाईट टॉपवर आणि बाकीच्या सगळ्या स्टॉपवर घेतलेली आहे. ह्याचं फॅब्रिक सुद्धा छान आहे, म्हणजे अगदी स्मॉल सारखं नाहीये, पण नॉर्मली तुम्ही जे लोकल शॉप्स वगैरे असतात त्याच्यामध्ये जे मटेरियल तुम्हाला मिळेल ते मटेरियल याचं आहे. आणि मी किती दिवस ना ह्या टाईपची अशी पॅन्ट शोधत होते, म्हणजे अशी जी वरतून थोडी टाईट असेल आणि खालतून थोडी, काय बोलतात त्याला, काहीतरी बोलतात त्याला, बेल बॉटम असं काहीतरी म्हणतात. सो त्या टाईप मध्ये ही पॅन्ट आहे, जी ब्लॅक कलर मी मुद्दामून घेतला की त्याच्यावर सगळ्या टॉपवर आणि सगळ्या टी शर्ट्स वरती येऊ शकते. त्यानंतर अजून एक पॅन्ट घेतलीये मी ह्याची प्राइस तुम्हाला त्या पॅन्ट सोबतच सांगेन. सो अजून एक पॅन्ट घेतलीये मी, ज्याचं मटेरियल ऍक्च्युअल मध्ये खूप छान आहे, खूप जाड आहे, खूप थिक आहे आणि कदाचित ही कुठल्या तरी ब्रँडची पॅन्ट आहे जी नंतर त्या लोकांकडे विकायला येते, किंवा ही थ्रिफ्टेड मालच असू शकतो. पण हरकत नाही आपल्याला थ्रिफ्टेड घालायला. जसं मी पहिलं सांगितलं, 100 रुपयाचा आपण जर घालू शकतो तर मग ही पॅन्ट सुद्धा आपण घालू शकतो. सो ही पॅन्ट आहे 250 रुपयाला. आणि अगेन हे तुम्ही एखाद्या टी शर्ट वर किंवा तुम्ही नॉर्मली कॅज्युअल किंवा ट्रॅक पॅन्ट सारखं सुद्धा यूज करू शकता. सो ह्या दोन्ही पॅन्ट्स मी घेतलेल्या आहेत 250 ला. आणि ह्या पॅन्ट्स जिथून मी घेतल्यात त्या ठिकाणी खूप सारे असे व्हरायटीज आहेत टॉपमध्ये, त्यानंतर पॅन्ट्समध्ये तर कॉटन पासून लायक्रामध्ये, त्याच्यानंतर सिल्कमध्ये, असे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये त्यांच्याकडे पॅन्ट्स आहेत. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की मी पॅन्ट्स कुठून घेतल्यात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याच्याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे. पण तुम्हाला जर हवं असेल तर मी एक काय बोलतात डिटेलमध्ये मी एक व्हिडिओ बनवेन नक्कीच.
त्यानंतर हे सगळे कपडे जे टॉप्स तुम्ही बघितले, म्हणजे फ्रॉक झालं, त्यानंतर ते 100 रुपयाचा आपला जो टॉप झाला, त्यानंतर 150 रुपयाचे आपले कुर्ते झाले, हे सगळे मी दादरवरून घेतलेले आहेत. आणि दादरवरून तुम्हाला माहितीये की मी खूप ठिकाणी फिरले, म्हणजे FS झालं, आपलं फॅशन स्ट्रीट झालं, CSTचं, चर्चगेटचं, त्यानंतर बँड्राला गेलेली मी, असे कपडे मला सापडतात का वगैरे. सो मला तिथे नाही सापडले आणि ते त्याची प्राइस काहीतरी आवाजा सव्वा सांगत होते, म्हणजे अगदी 400-500 असे काहीतरी टॉपचे प्राइस. बार्गेनिंग करून ते येतात कमीवर, पण शेवटी तेच होतं की एवढा वेळ जातो आणि हे सगळं. दादरला कसं पटकन ते सांगतात 150 रुपये, लगेच घ्यायचं, निघायचं, सुटायचं, आपल्याला जे आवडतं ते घ्यायचं आणि निघायचं. सो इतकं क्लिअर आहे दादर. सो मी दादरवरून हे असे कपडे घेतलेले आहेत. फक्त पॅन्ट्स मी वेगळ्या ठिकाणावरून घेतल्यात, पण मी जसं तुम्हाला म्हटलं की मी त्याचा व्हिडिओ, एक वेगळा व्हिडिओ बनवेन नक्कीच. आणि तुम्हाला माझे हे कपडे कसे वाटले हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या ह्या युट्यूब चॅनलला म्हणजेच बडबडी प्राची ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला तर अजिबात विसरू नका, जेणेकरून मी जी वेगवेगळ्या विषयांवरची बडबड करते ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. थँक्यू.